दादांच्या उपमुख्यमंत्री असताना ते विमान प्रवास करणार होते। माझी अशी मागणी आहे, माझी आपल्याकडे विचारणा आहे की ह्या सगळ्या जेव्हा मोठे सगळे VIP ज्यावेळी जातात त्यावेळी त्यांच्या विमानाची तपासणी करण्याची किंवा त्याचं काही करण्याची कुठली यंत्रणा शासकीय आहे का? असल्यास अजितदादांचं विमान ज्यावेळी नियोजित हा प्रवास करणार होतं त्यावेळी सरकारी यंत्रणांनी त्या सगळ्याची तपासणी केली होती का? त्यांनी काय त्याच्यात फाइंड आउट केलंय त्याची माहिती सांगा ना आम्हाला अध्यक्ष महोदय। कारण एवढे अति महत्त्वाच्या व्यक्ती ज्यावेळी जातील तेव्हा मला असं वाटत नाही की आपण काहीच करत नसतो। त्या कंपनीकडून किंवा त्या एजन्सीकडून किंवा तिथल्या त्या इंजिनियरकडून कसलेच आपण अहवाल पडताळून पाहत नसू। आणि असं जर असेल दुर्दैवानं तर हे अतिशय गंभीर आहे। हे बघितलं गेलं पाहिजे ना, हे सगळं आपली यंत्रणा पाहिजे ना। त्याच्यामुळे याच्यावरती खुलासा झाला पाहिजे अध्यक्ष महोदय, ही माझी आपल्याकडे आग्रही मागणी, आमच्या सर्व आमदारांच्या वतीने आग्रही मागणी। आता या VSR कंपनीवरती का कारवाई होत नाही, का उशीर होतोय? अपघात झाला हे तर स्पष्ट आहे, क्रू बदलला गेला होता हेही स्पष्ट आहे। मग या कंपनीवरती, कंपनीच्या मालकांवरती का कारवाई होत नाही? त्यांची चौकशी का होत नाही? त्यांची सखोल चौकशी का होत नाही? त्यांच्या नार्को टेस्ट केल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय। हे जे पायलट बदलले गेले त्या 2 पायलट जे सांगतायत की वाहतुकीत सापडलो त्यांच्या पण नार्को टेस्ट करा ना। त्यावेळी सत्य समोर येईल की हे खरंच ट्रॅफिक मध्ये सापडले होते का ह्यांना कोणी सांगितलं होतं तुम्ही जायचं नाहीये तिथं म्हणून। त्यामुळे अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टींवरती प्रकाश पडला पाहिजे, ही माझी आपल्याला 14 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं आज आग्रही मागणी आहे अध्यक्ष महोदय आपल्याकडे। अध्यक्ष महोदय याच्यामध्ये अनेक बाबी आहेत, माझ्याकडे आता एवढ्या बाबी आहेत की बोलायला लागलो तर 4 तास सुद्धा पुरणार नाहीत अध्यक्ष महोदय।